विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 19 एप्रिल आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कमी वेळात सर्व प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वात पहिला प्रश्न आहे, कुवेत देशाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? आपणाला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. तर लक्षात घ्या, राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, अहमद अब्दुल्ला अल अहमद अब सबाह यांची विद्यार्थी मित्रांनो कुवेत देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, कनाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, सलमान रश्दी हे नाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, भारत सरकारने एप्रिल 2024मध्ये कोणत्या देशाला 35 रुग्णवाहिका आणि 66 स्कूल बसेस भेट दिल्या आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, नेपाळ. नेपाळची कॅपिटल कोणती आहे? खाली कमेंट करा. होमवर्क आहे, नेपाळची कॅपिटल खाली कमेंट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत कोणत्या भारतीय विमानतळाला पहिल्या 10मध्ये स्थान मिळाले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, पाण्यातील मायक्रोप्लास्टिक काढून टाकण्यासाठी कोणत्या संस्थेने हायड्रोजेल विकसित केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांनी मायक्रोप्लास्टिक काढून टाकण्यासाठी हायड्रोजेल विकसित केले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, ग्लोबल फॉरेस्ट वॉचच्या मते 2000 पासून भारताने डॅडॅश वृक्षांचे आवरण गमावले आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2.33 दशलक्ष हेक्टर इतके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7, भारताची 23 वर्षीय कुस्तीपटू राधिका हिने महिलांच्या कोणत्या प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 68 kg वजन गटात रौप्य पदक मिळवले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, कोणत्या वर्षी युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेच्या 40व्या सत्रात 15 एप्रिल हा जागतिक कला दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे 2019. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9, आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राईट आन्सर आहे 18 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, अलीकडे मेनिनजायटिसवर लस आणणारा पहिला देश कोणता देश बनला? राईट आन्सर आहे नायजेरिया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे MD कोण आहेत ज्यांची दुसऱ्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवड झाली आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्रिस्टलिना जॉर्जिवा. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, पोस्ट विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, वंदिता कौल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपणाला जून 2022 ते एप्रिल 2024 पर्यंतचे 4000+ प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता. प्राईज आहे फक्त 99 रुपये. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील दिलं आहे. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.